मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 24 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि आजच्या भागात नंदिनी सुरुवातीला जीवाला सांगते की जीवा, तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका, तुम्ही झोपा. जीवा म्हणतो, तू मला फक्त असं सांगतेस, पण तू मात्र टेन्शन मध्ये हे दिसतंय मला. आपण कसं सांगायचंय आई बाबांना की आपण घटस्फोट घेतोय? मग नंदिनी म्हणते, जीवा, तुम्हाला एवढं विचाराने टेन्शन येतंय, पण माझा विचार केलाय का तुम्ही? मला तर दोनदा ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे, एकदा तुमच्या आईवडिलांना सांगताना आणि एकदा माझ्या. जीवाला आता लक्षात येतं आणि आता कळतं. तो म्हणतो, हो खरंच की, हे नंदिनी माझ्या लक्षातच आलं नव्हतं ग. मग आता काय करणार आहेस? नंदिनी काही क्षण असा विचार करते आणि म्हणते, जाऊ द्या, तुम्ही नका त्या गोष्टीचा विचार करू, टेन्शन नका घेऊ, तुम्ही झोपा. आता बघूयात पुढचं पुढे काय करता येईल ते. जीवा, तुम्ही झोपा, मी माझं काम आवरल्यावर झोपेल. आता जीवा झोपून जातो आणि नंदिनीला मात्र आता पुढे काय होईल या गोष्टीमुळे सॉलिड टेन्शन आलंय. आता आज त्यांनी ते पिहूचं प्रकरण जरा जास्तीच ओढून ताणून दाखवलंय प्रेक्षकांनो. बघा नेमकं काय झालंय ना, म्हणजे कधी कधी मला प्रश्न पडतो की नेमकं मालिकेमध्ये दाखवायचंय काय, या गोष्टीचं कन्फ्युजन होतंय का यांना. तर बघा, आता ही पिहू खूपच घाबरलेली दाखवली, कारण तिने काल वसू आत्याला स्वतःच्या तोंडाने कबुली देताना ऐकलं ना. आता ती विचार करायला लागते, ही गोष्ट डेंजर आहे, पण मी घरच्यांनाच सांगितली पाहिजे. मी पार्थ आणि नंदिनीला सांगू का, कुणाला सांगू आता, असा विचार करून ती टेन्शन मध्ये असते पोरगी. इकडे वसू आत्याचा उजवा डोळा फडफडत असतो. आता त्या रम्याला सांगतात की अगबाई, माझा उजवा डोळा फडफडतोय, वाईट घडेल का काही? आता ती रम्या म्हणते, कशाला काही वाईट होणार आहे आई, अगं त्या पार्थ आणि काव्याच्या डिवोर्समुळे सगळं चांगलंच होणार आहे. मग आता लगेच ही वसू आत्या म्हणते, अगं नाही ग, मला टेन्शन आलंय ग रम्या, अगं तेव्हा नाही का त्या दीपकला पकडणार होते, तसं काहीतरी वाटायला लागले बाबा. देवा मला वाचव रे बाबा, आता काही अनिष्ट न घडो म्हणजे झालं. वसू आत्या रम्याला तीनदा सांगत असतात, अगं मग अशी कोणीतरी बाहेर होतं, मला वाटायलंय ग देवा, देवा कुठलं संकट नको येऊ दे बाबा माझ्यावर. आता वसू आत्याची अशी जराशी भीती दाखवली. आता ही पिहू आलेली दाखवली बरं का नंदिनीच्या खोलीत, आणि तिला खूप घाम आलेला असतो. आता नंदिनी म्हणते, काय गो पिहू, अगं काय झालं, किती घाम आला तुला, बरं नाही वाटत आहे का बेटा तुला? आता पिहू खूप गडबडून गेलेली असते. काही म्हणा प्रेक्षकांनो, या पोरीने ऍक्टिंग मात्र छान केली आहे. आता ती म्हणत असते, अगं वहिनी ते नंदिनी म्हणते, काय झालं, काही हवं का तुला, फुटलं का तुझ्या हाताने काही, आई बाबा घरी नाहीये तर फोन लावायचा का आई बाबांना? आता नंदिनी फोन घेते हातात. तर आता पिहू म्हणते, नाही ग वहिनी तसं काही नाही, तुला ना ते तुला. आता नंदिनी म्हणते, काय तुला, काय मला, काय बोलतेस तू, बोल ना बेटा. आता पिहूला ते आठवतं वसू आत्या जे बोलल्या त्या, आणि ती पुन्हा ते आठवून घाबरते आणि म्हणते, वहिनी असं जोरात ओरडते. आता नंदिनी म्हणते, अगं बोल बेटा, काय झालंय तुला, काय होते, मला कळत नाहीये बेटा. आता ही मनातल्या मनात विचार करते पिहू, वहिनी मी तुला कसं सांगू तुझ्याबद्दल, तू माझ्यावर विश्वास ठेवशील ग, पण आता बाकीचे कसे ठेवतील, असं मग विचार करते ती पोरगी आणि पळून जाते तिथून. नंदिनीला काही समजे ना काय करावं. आता ती काही नाही म्हणून पळून जाते ना. आता नंदिनी विचार करते, ही अशी काय करते मुलगी, काय झालंय, हिला काही सांगायचं होतं का, मला काय सांगायचं असेल. आता लगेच पार्थ दाखवलाय प्रेक्षकांनो फोनवर बोलताना. एक सांगू का, तुम्हाला बोर होऊ नये म्हणून मी जरा कंटिन्युअसली आणि फास्ट सांगून टाकते आजचा रिव्ह्यू, आणि तसंही आज विशेष काहीच दाखवलेलं नाहीये. मी तुम्हाला आधीच क्लिअर करत असते प्रेक्षकांनो, पण काय आहे ना, व्हिडिओ माझं स्किप करू नका. त्यामुळे काय होतं की व्हिडिओ आपला मागे पडून जातो, म्हणून मी तुम्हाला सगळं फास्ट आणि पटापट सांगते. तर बघा, आता ही पोरगी पार्थकडे आली आहे. पार्थ त्या अनिशाशी बोलताना दाखवलाय. आता काव्य आपल्याला काही एपिसोडमध्ये दिसणार नाहीये, कारण तिची तब्येत बरी नाहीये, पण ती माहेरी गेलेली दाखवली आहे मालिकेमध्ये. तर बघा, आता पार्थ त्या पिहूला सेम नंदिनी सारखंच विचारायला जातो, काय झालं बेटा, अगं तुला किती घाम आला, काय झालं. आता ही पिहू पार्थला जवळपास सांगायला जाते बरं का, की अरे दादा, अरे ते त्या दिवशी ना ते होतं काहीतरी तिथे, ती आता खूप अडकळत असते पिहू. मग पार्थ म्हणतो, काय झालं बेटा, काय बोलतेस तू, बोल ना. आता पिहू सांगत असते, दादा तुझ्या महत्वाचं आहे, असं ती अडखळतच बोलते प्रेक्षकांनो. आणि आता ती विचार करते, मनात सांगून टाकू का दादाला, लग्नाच्या दिवशी नंदिनी ताईला आणि त्याला खूप सफर करावं लागलं, सांगून टाकते. पण नको, मी सांगितलं तर अवघड होईल. मग पार्थ म्हणतो, काय झालं पिहू, बोल ना. मग पिहू काहीतरी कारण सांगते आणि म्हणते, मला स्केच पेन हवा होता, मी तो मागायला खाली आले होते. पार्थ म्हणतो, अच्छा स्केच पेन हवा का, घे ना. आता पार्थने तिला स्केच पेन दिलाय. मग आता तो म्हणतो की बेटा स्केच पेन घे तू, पण तू काही ऐकलंयस का, काही सांगायचं का तुला. आता पिहू तरी सुद्धा नुसतं स्केच पेन घ्यायला आले म्हणून बोलते पार्थला आणि निघून. तर बघा, आता इकडे या मानिनी ताई फोनवर बोलत असतात या पिहूच्याच आईशी, की तुम्ही काळजी करू नका, मी घेते पिहूची काळजी, तुम्ही जा लग्नाला, आणि श्रेयासाठी मुलं बघतायत ना, तर तिथे चांगली ठिकाणं मिळतील. तेवढ्यात
आता या पिहूला चक्कर आलेली असते आणि ती खाली पडलेली असते. मानिनीताई पटकन फोन बंद करतात बोलता बोलता आणि पिहूला जवळ घेतात. काय ग बेटा, काय झालं, तुला काही त्रास होतोय का? आता त्या पिहूला खोकला पण येत असतो, तिचं पोटही दुखत असतं आणि ती चक्कर येऊन खाली पण पडते. मानिनीताई गडबडून जातात आणि घरच्यांना आवाज देतात. आता बघा घरचे सगळे पळत पळत येतात. जीवा, पार्थ, नंदिनी. आता कोणाला काही समजे ना, तिला ना चक्कर किंवा फिट्स असं काहीतरी आलंय. आता जीवा पाणी देत असतो तेव्हा नंदिनी म्हणते थांबा थांबा, फिट्स आल्यावरती पाणी देऊ नये. आता त्या पोरीला ना खरंच फिट्स आलेत बरं का प्रेक्षकांनो. ती असं कसं तरीच करायला लागते. पण कमाल आहे ना, यावेळेला दवाखान्यात नेण्याच्या ऐवजी त्यांनी घरीच इलाज केलेत. आता वसू आत्या विचारायला जातात काय झालं पोरीला, अशी काय करते पोरगी? आता बऱ्याच वेळ नंदिनी, पार्थ तिचा हात पाय असे चोळतात. मग थोड्या वेळाने तिचे फिट्स कमी होतात आणि मग तिला खुर्चीवर बसवतात. शांत हो बेटा, काय झालं, काय नाही. आता वसू आत्या तिच्या जवळ जाऊन तिला काळजीने विचारायला लागतात काय झालं ग बाळा पिहू. आता पिहू वसू आत्याला पाहून अजून घाबरते आणि नंदिनीला जाऊन बिलगते. त्यामुळे वसू आत्याला टेन्शन येतं. अरे ही अशी काय घाबरली आपल्याला, हिला काय झालं असेल, काही झालं असेल का? आता बघा नंदिनी पिहूला म्हणजे आधार देते. शांत हो बेटा, काय झालं तुला? आता जीवा आणि पार्थ बोलायला लागतात काय झालं असेल हिला. काय ग पिहू, काय झालं बेटा तुला? पार्थ म्हणतो माझ्या रूम मध्ये मगाशी स्केच पेन घ्यायला आली तेव्हा असाच घाम फुटला होता हिला. मग नंदिनी पण सांगते हो माझ्याही रूम मध्ये आली तर हिला घाम फुटला होता. मानिनीताई म्हणतात अगं बाई काय झालं असेल पोरीला, काही भीतीदायक काही बघितलं काही नाही, अशी काय घाबरतीये? आता बघा नंदिनी विचारते पिहू बेटा तू काही बघितलं का, तुला काही आम्हाला सांगायचंय का, सांग ना. पण आता वसू आत्याला पाहून पाहून ही पोरगी जास्ती घाबरत असते तिथे. आता ती नुसती मी करते. मग आता वसू आत्या मध्येच ओरडतात मिथून आणि मंजिरी कुठे गेले, पोरीला फिट्स आल्यात आणि हे मस्त बाहेर हिंडताय काय ग हे मानिनी, अगं त्यांना फोन कर ना. आता जीवा फोन करायला जातो त्या दोघांना. आता बघा नंदिनी पुन्हा विचारते बेटा काय झालंय पिहू तुला, तू का घाबरतीयस, कोणाला घाबरतीयस का? आता ती पिहू वसू आत्याला बघते आणि पुन्हा घाबरायला लागते. आता वसू आत्याच्या लक्षात येतं बरं का प्रेक्षकांनो की नक्की त्यांचं बोलणं पिहूनेच ऐकलं असेल. विदिन अ सेकंड बरंच काही घडलेलं आहे. आता तिला खोलीत घेऊन जातात नंदिनी आणि मानिनीताई. आता जीवा आणि मिथून जीवा आणि पार्थ तिथे चर्चा करतात काय झालं असेल पिहूला, काही ऐकलं का तिने, काही बघितलं का, एवढी का घाबरली आहे पोर? आता बघा वसू आत्या तिथेच उभ्या आहेत आणि त्या आता विचार करायला लागतात की त्या दिवशी पिहूच होती का खोलीच्या बाहेर माझ्या, म्हणजे पिहूने सगळं ऐकलं वाटतं मी जे बोलले ते, आणि वसू आत्याचे धाबे दणाणले. इकडे पिहूला रूम मध्ये आणलंय. आता त्या मानिनीताई तिला झोपवतात आणि आधार देतात. बेटा शांत हो, तुला बरं वाटतंय ना आता? मग पिहू म्हणते मामी मला झोपू दे, मी झोपते. मानिनीताई म्हणतात बेटा औषध घे, बरं वाटेल तुला. नंदिनीला सांगतात ए नंदिनी तिथे गोळ्या असतील दे ग बेटा. आता नंदिनी गोळ्या औषधं देते पिहूला आणि मग त्या मानिनीताई तिला छान त्या गोळ्या देऊन झोपवतात. बेटा झोप आता, गोळ्या घे, बरं वाटेल तुला. पण आता पिहू झोपली आहे बरं का शांत. मग नंदिनी म्हणते आई नका एवढं टेन्शन घेऊ, बरं वाटेल पिहूला. तर आता मानिनीताई म्हणतात काय झालं बघ ना ग पोरीला, अगं मगाशी जोरात पडली ग पोर खाली, फिट्स आले तिला, अगं काय झालं असेल ग? नंदिनी म्हणते हो ना, अहो काहीच कळत नाही आई, काय बोलायचंय तिला. मी तिला काहीतरी म्हणजे ती माझ्या खोलीत आली, विचारत होती मला काहीतरी सांगायचं म्हणत होती, घाबरलेली होती हो खूप, काही सांगायचं असेल का तिला आपल्याला? मानिनीताई म्हणतात हो ना, काय झालं असेल पोरीला, काही बघितलं का तिने, घाबरलीच आहे फार, काय सांगायचं असेल तिला? नंदिनी म्हणते जाऊ दे आई, इतका विचार करू नका, ती सांगेल आपल्याला, आपण घेऊ तिला विश्वासात. आता मानिनीताई म्हणतात हो ना, अगं पोरांना न बऱ्याचदा काहीतरी बोलायचं असतं ग, असं पोरांच्या मनात काय चाललंय ते कधी कधी आपल्याला कळत नाही. खरं तर आम्ही पण या बाबतीत कमी पडलो का ग, म्हणजे वडीलधारे म्हणून आम्ही चुकलोय का, म्हणजे तुम्हा सगळ्यांना समजवायला, तुम्हा सगळ्यांना समजून घ्यायला. आता या मानिनीताई या सगळ्या गोष्टींचा काहीतरी वेगळ्याच अँगलने विचार करताय. मग ही नंदिनी म्हणते असं का बोलताय आई तुम्ही? आता या मानिनीताई म्हणतात अगं नाही ग, पोरांच्या मनात बरंच चालू असतं ग, पोरं मनात साठवून ठेवतात, घरातल्या घरात आई वडिलांची सुद्धा त्यांना बोलावंसं वाटत नाही. म्हणजे बघ ना, आई वडिलांचा यामध्ये काही दोष असेल का ग? आई वडील म्हणूनच आम्हीच चुकतोय का की पोरांना आमच्याशी बोलावं पण वाटत नाही? आता नंदिनी हे सगळं स्वतःवर घेते प्रेक्षकांनो आणि ती मनात विचार करते आई तुमचं काही चुकत नाहीये, जे चुकतंय ते आमचंच चुकतंय. पिहूचं ऐकून तुम्ही इतकं टेन्शन घेतलं तर आमचं घटस्फोटाचं ऐकून किती टेन्शन घ्याल तुम्ही? आणि मग विचार करते नंदिनी आता सांगणं योग्य नाहीये. इकडे पार्थ आता या काव्याची आठवण काढत बसलेला असतो आणि मग तेवढ्यात नंदिनी तिथून जात असते. ती बघते पार्थला एकटं बसलेलं आणि मग ती त्याच्या जवळ येऊन त्याच्याशी संवाद साधते. आता या दोघांचा सीन म्हणल्यावर अतिशय सिरियस सीन होतो प्रेक्षकांनो. आता बघा
नंदिनी आता पार्थजवळ जाते आणि पार्थ म्हणतो, काय झालं, पिहूला बरं आहे ना? नंदिनी म्हणते, हो बरं आहे, पण सॉरी पार्थ, मी दरवेळेला इथे येते आणि तुम्हीच इथे बसलेले असतात, म्हणजे योगायोगाने आपण इथेच भेटतो. नाही पार्थ, म्हणजे तुम्हाला असं एकटं बसावंसं वाटत असेल ना? माझी अडचण तर नाही ना होत इथे मी येते तर? ठीक आहे, मी जाते पार्थ. मग आता पार्थ म्हणतो, ज्यांची दुःख सेम असतात ना त्यांना एकमेकांची अडचण होत नाही नंदिनी, प्लीज बसा. आता नंदिनी तिथे बसते पार्थ जवळ. मग आता हे दोघं जण एकमेकांशी बोलतात आणि बोलता बोलता या दोघांनाही कळतं की या दोघांनी घटस्फोट द्यायचं ठरवलंय आपापल्या पार्टनर्सला. मग आता ती हळूच विचारते, नंदिनी काय झालं पार्थ, घटस्फोट कधी घ्यायचा हा विचार करताय का? पार्थ म्हणतो, दुसरा कुठला विषय असणार आहे डोक्यात? मग आता नंदिनी म्हणते, आपल्या डोक्यात आहे घटस्फोटाचे विचार, पण घरच्यांच्या डोक्यामध्ये बरेच विचार आहे. बघा ना, आईंना पिहूचं टेन्शन आलंय, पिहूच्या काळजीने त्यांचा चेहरा पडलाय बिचाऱ्या. त्यांनी जर विचार केला की आपल्या घरात घटस्फोटाचं वादळ घोंगावते तर काय होईल त्यांचं? मग आता पार्थ म्हणतो, हो ना, आपण सुद्धा जरा फेलच ठरलोय आपल्या पार्टनरच्या बाबतीत. आपल्या पार्टनरच्या बाबतीत जे काही विचार येतात ना आपल्या मनात ते सगळे आपणच करतो, नाही म्हणजे त्यांच्या वाटणीचं सगळं आपणच करतो. त्यांच्या वाटणीचं प्रेमही आपण करतो आणि त्यांच्या वाटणीचा घटस्फोटही आपणच द्यायला तयार झालोय. मग नंदिनी सांगते त्याला हळूच, जीवा आणि मी कालच डिवॉर्स फाईल केलाय. आणि आता पार्थ एकदम म्हणतो, हो आणि मी सुद्धा. आता दोघे एकमेकांकडे भांबावून बघतात. काय? आता नंदिनी म्हणते, हे कधी झालं? आता हे पार्थ सांगायला लागतो, ओ सकाळी सकाळी म्हणजे पूजा झाल्यावर आम्हाला जरा गडबड होती हो ते घटस्फोटाचं सगळं फाईल करायला. मग आता नंदिनी म्हणते, हो ना, आम्ही सुद्धा कालच घटस्फोट फाईल केला. मग आता हा पार्थ म्हणतो, काय तुम्ही पण पूजेच्या दिवशीच घटस्फोट सगळं सबमिट केलं ते फाईल अँड ऑल? आता नंदिनी म्हणते, हो अहो, म्हणूनच त्या दिवशी खूपच टेन्शन आलं होतं आम्हाला. आता कळलं मला पार्थ, तुम्ही अचानक पूजेच्या दिवशी मध्येच का उठलात? तुम्ही खूप डिस्टर्ब होतात ना? पार्थ म्हणतो, माझ्या मनात काय सुरू असेल ना नंदिनी, हे फक्त तुम्हीच समजू शकता आणि तुमची अवस्था वेगळी नाहीये. नंदिनी म्हणते, हो पार्थ, बरोबर आहे तुमचं. नाही म्हणजे घटस्फोटापर्यंत आपण पोहोचलो, या दोघांना समजवण्यात आपण कमी पडलो, आपली वाट जरा जास्तीच अडचणीची ठरली नाही? आता पार्थ म्हणतो, आई बाबांना कसं सांगावं, खूप कठीण आहे हे सगळं. नंदिनी म्हणते, पार्थ पण जमवावं तर लागेलच ना. पार्थ, मी तर ठरवलं होतं की आजच सांगून मोकळं व्हावं, पण पिहूच्या परिस्थितीमुळे मी जरा थांबवलं स्वतःला. मग आता पार्थ म्हणतो, हो खरं तर मी पण आता हिंमत एकवटायचा प्रयत्न करतोय, पण बघू कसं जमतंय ते आईबाबांना सांगणं. मग आता नंदिनी म्हणते, बाबा नाही आले का अजून? त्यांना खूपच उशीर झाला. मग आता पार्थ म्हणतो, ते ना जरा उशिरा येणार आहे. मग नंदिनी काव्याबद्दल पण विचारते, काव्या नाही आली का अजून? ती दिसत नाहीये घरात. मग आता पार्थ सांगतो, बरं का, त्या माहेरी गेलाय, अनिशाचा फोन आलाय की त्या तिकडेच थांबणार आहेत आणि मीही आता त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणार नाहीये, कारण मला आता रिअलाइज झालंय त्या आता इंडिपेंडंट आहेत खऱ्या अर्थाने. आता पुन्हा इथे लग्नानंतर चालू केलं त्यांनी म्युझिक. आता नंदिनीला कळलंय पार्थ खूपच सिरियस आहे, त्यामुळे आता ती काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते. आता पार्थ खूपच टेन्शन मध्ये असं त्यांनी दाखवलंय. आजचा एपिसोड जरा सोसोस होता प्रेक्षकांनो, त्यामुळे मी जरा लहान केला बरं, पण तरी सुद्धा अगदी शब्द न शब्द तुम्हाला डिटेल सांगितलाय. प्लीज त्यामुळे एखादा लाईक करायला विसरू नका. तर बघा, या मानिनी ते आल्या जीवाला उठवायला. तो खाली जमिनीवर झोपलेला असतो गादी टाकून, त्या उठवत असतात. उठ रे बाबा जीवा उठ. जीवा म्हणत असतो, आई झोपू दे ना ग थोड्या वेळ, बघ माझी मौमौ उशी, असं मौमौ बेड. असं वाटतं की 24 तास या बेडला धरून झोपतच राहावं. मानिनताई म्हणतात, अरे बाबा किती उशीर झाला, उठ. आणि ते मौमौ बेड नाहीये, जमिनीवर झोपलायस तू. आता जीवा खडबडून जागा होतो आणि म्हणतो, काय? मानिनताई हसतात आणि म्हणतात, अगं अरे काय चाललंय काय तुझं? अरे झोपलाय जमिनीवर आणि म्हणतोय मौमौ बेड. काय तुझं मौसूद बेड आहे तरी जमिनीवर का झोपतोयस तू? आता जीवा म्हणतो, अगं आई मी जरा स्वप्न बघत होतो आणि स्वप्नात आपण काहीही बघू शकतो ना. मग मानिनीताई गमतीत विचारतात, काय रे बाबा जमिनीवर का झोपलायस? आता लगेच जीवा म्हणतो, अगं आई झोपलो नाही मी जमिनीवर, मी झोपेत पडलो असेल. आता मानिनताई म्हणतात, अगं बाई झोपेतून पडलास म्हणजे पांघरून वगैरे टाकलं छान आणि मग पडलास का झोपेतून खाली? आता लगेच जीवा म्हणतो, ए आई मस्करी केली ग. मानिनीताई त्याला तर जरा टपली हाणतात. मग जीवा म्हणतो, अगं आई काय सांगू तुला, अगं 2 दिवसापासून जरा पाठ दुखत होती, त्यामुळे विचार केला मी जमिनीवर झोपावं फॉर अ चेंज. मग मानिनताई म्हणतात, फॉर अ चेंज? चल रे अगं, तू अजूनही जमिनीवरच झोपतोयस ना? आता जीवा म्हणतो, ए चल आई काहीतरीच, मी कशाला रोज जमिनीवर झोपू? नाही ग नाही, मी जमिनीवर नाही झोपत रोज. छे छे, नाही नाही.
आता जीवा ते लपवायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे आता लगेच हे मानिनी त्यांच्या लक्षात येतं आणि त्या म्हणतात, काय रे ए बाबा, भांडला का तू नंदिनीशी? जीवा म्हणतो, चल नाही ग आई, काही पण आपलं, मी काय भांडखोर वाटलो का तुला? मानिनताई म्हणतात, नाही 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 नाही, भांडखोर तर नाहीयेच तू. नाही म्हणजे तसे माझे तिन्ही पोरं गुणीच आहेत आणि जीवा तर अजिबात नाही, म्हणजे माझ्या दोन्ही सुना सुद्धा गुणी आहेत. आता जीवा म्हणतो, ए आई म्हणजे काय, मी सगळ्यात जास्त गुणी आहेच. आता मानिनताई म्हणतात, हा माझ्या गुणी लेकरा, उठ लवकर, उशीर झालाय ऑलरेडी, चल उठ. आता मानिनताई निघून जातात. जीवा विचार करतो, बाप रे, बरं झालं आईच्या लक्षात नाही आलं, नाहीतर रोज जमिनीवर झोपतो, हे आईच्या लक्षात आलं असतं ना तर वाट लागली असती. पण यार मी का खाली झोपतो रोज, म्हणजे माझा बेड आहे, माझी खोली आहे, माझं घर आहे, नाही नाही मी नाही झोपणार जमिनीवर. आणि आता जीवाने ठरवलंय की रोज रात्री बेडवरच झोपायचं आणि एपिसोड इथे संपला. तर बघा आता पुढचा प्रोमो असा दाखवलाय, मानिनीताई नंदिनीवर सगळं जबाबदारी सोपवत असतात. मग नंदिनी टेन्शन मध्ये येते आणि विचार करते, आईना जेव्हा कळेल की मी या घरात राहणारच नाहीये तर आईंचं कसं होईल, मी सून म्हणून कशी जबाबदारी स्वीकारू. तर बघा आता ही रम्या वसुआत्याला म्हणते, आई आता तुझं जर रहस्य फुटलं ना तर अवघड होईल. वसुआत्या म्हणतात, नाही नाही, मी नंदिनीला किडनॅप केलं हे कधी कोणाला कळता कामा नये. आता वसुआत्या पिहूवर प्रेशर देतात की काय ते बघूयात. अशातनं प्रेक्षकांनो मालिकेचे भाग जर असे बोर दाखवतात, पण ठीक आहे, वाट बघूयात, काहीतरी हॅपनिंग नक्कीच दाखवणार. चांगलं दाखवलं की आपल्यालाही भारी वाटतं. पण खरं सांगू प्रेक्षकांनो, मी नवीन मालिकेची वाट बघतीये, त्या मालिकेचा रिव्ह्यू आपल्या या चॅनलवर देण्यासाठी. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा. भेटूयात उद्या पुन्हा एक. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.